आता आपण बघूयात महाफास्ट 100 बातम्या। नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत? नाशिकमधल्या पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न, तर हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजितदारांचं उत्तर। अजित पवारांकडून अप्रत्यक्षपणे मुंडेंना राजीनाम्याच्या सूचना, अजित पवारांच्या वक्तव्यावर सतेज पाटलांची प्रतिक्रिया। अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, राजीनामा द्यायचा की नाही हे पण आता मंत्री ठरवणार का? अंजली दमानी यांचा सवाल। धनंजय मुंडेंचा राजीनामा द्यायचा का नाही याआधी कुणी घ्यायचा हे ठरायला हवं। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड निकटवर्तीय असल्यानं मुंडेंच्या राजीनाम्यावर संजय राऊतांची टीका। धसांनी आंदोलन उभं करून देशमुख कुटुंबाच्या अश्रूंचा बाजार केला। जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी धसांना पुढे आणलं, संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप। खतांचा घोटाळा उघड करताना दमानी यांना रोखण्याचे प्रयत्न, स्वस्तात मागवलेलं खत माझ्यापर्यंत पोहोचू दिलं नाही, अंजली दमानी यांचा आरोप। बावनकुळे आमची सांत्वनपर भेट घ्यायला का आले नाही? धनंजय देशमुखांचा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना सवाल। बूथ प्रमुखाच्या कुटुंबाची भेट घेण्याचं गांभीर्याने का घेतलं नाही? देशमुखांचा सवाल। संसदेच्या अधिवेशनात सुळेंनी बीडचा मुद्दा प्रखरतेनं मांडावा। देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगच्या ग्रामस्थांची मागणी, तर कृष्णा आंधळेसारखा गुन्हेगार प्रशासनाला का सापडत नाही? ग्रामस्थांचा सवाल। सुप्रिया सुळे उद्या देशमुख कुटुंबियांची भेट घेणार। सुप्रिया सुळेंकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा, आरोपीचं समर्थन करणाऱ्यांच्या बंदोबस्ताबाबत सुळेंशी बोलणार, धनंजय देशमुखांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेतील नेते विजय करंजकर यांच्यावर राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरेंकडून आरोप। अहिरेंकडून अजितदारांसमोर शिवसेनेच्या नेत्याची तक्रार, तर सुरुवात भगूरच्या माजी नगराध्यक्षांकडून झाली, अहिरेंचा आरोप। सरोज अहिरेंच्या आरोपात तथ्य असल्यास चौकशी करू, अहिरेंनी केलेल्या आरोपांवर मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। आम्ही कुणाच्या धमक्यांना भीक घालत नाही, भगूर नगरपालिकेनं सगळा प्रस्ताव तयार केला, कुणा एका आमदाराचं काम नाही, विजय करंजकर यांचा सरोज अहिरे यांच्यावर पलटवार। आमदारांकडून ठेकेदारांना धमकावलं गेलंय, तुझी चौकशी लावेल असं म्हटलंय शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय करंजकर यांचा सरोज अहिरेंवर जाहीर आरोप। अधिवेशनाच्या काळात मोठा पक्षप्रवेश होणार, आम्ही ऑपरेशन टायगरची जबाबदारी पूर्णपणे पार पडतोय, संजय शिरसाट यांचा दावा। माजी खासदार वयामुळे गजनी झाले असतील, तुम्ही सत्तेत असताना विकास कामांना स्थगिती दिली, निधी न देण्याच्या वक्तव्यावर विनायक राऊतांनी टीका केल्यावर नितेश राणेंचा पलटवार। माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना उद्धव ठाकरेंचा फोन, मी अद्याप ठाकरेंसोबत असून माझा निर्णय झालेला नाही, शिवसेना पक्षप्रवेशाच्या चर्चांवर मोकाटेंची प्रतिक्रिया। आम्ही फोडाफोडीचं राजकारण कधी केलं नाही, बावनकुळेंकडून विरोधकांना पलटवार, तर भास्कर जाधव भाजपत येण्याची काही चर्चा नाही, त्यांनी भाजपशी अद्याप संपर्क केलेला नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या आमदार खासदारांची बैठक बोलावली, 20 फेब्रुवारीला खासदारांची तर 25 फेब्रुवारीला आमदारांची बैठक, बैठकीत उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। शिंदेंची शिवसेना भाजपत विलीन होणार, नाहीतर शिंदेंच्या पक्षातला एक मोठा गट भाजपसोबत जाणार, राऊतांचा दावा। कोकणातल्या एका नेत्याचा उल्लेख करत राऊतांचा दावा। यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी नाती कायम जपायची असतात, तर प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच जात नाही, ठाकरेंचे आमदार भास्कर जाधवांच्या स्टेटसची चर्चा। फोडाफोडीचं राजकारण थांबवा, जनतेचे प्रश्न सोडवा, ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटलांचा शिंदे गटाला सल्ला। न्यू इंडिया बँक लुटली गेली, त्यात सर्व भाजपचे लोक, राऊतांचा आरोप, तर मुलुंडचा पोपटलाल गेला कुठं? राऊतांचा सवाल। संजय राऊत यांनी पब्लिसिटी स्टंट कमी करावेत, किरीट सोमय्यांचं राऊतांना प्रत्युत्तर। दरम्यान भाजपच्या लोकांनी न्यू इंडिया बँक लुटल्याचा राऊतांकडून आरोप। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच लढणार, बावनकुळेंची माहिती, तर लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, योजना बंद करणार नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। मुंबई महानगरपालिका जिंकण्याचा भाजपचा निर्धार, सदस्य नोंदणीसाठी उद्या भाजपच्या मुंबईत मॅरेथॉन बैठका, 20 लाखांचं टार्गेट असताना मुंबईत 10 लाख सदस्य नोंदणी। वादग्रस्त कॉमेडियन समय रैनाची ऑनलाईन जबाबाची विनंती फेटाळली, जबाबाला उद्या प्रत्यक्षात हजर राहा, सायबर सेलचे आदेश।
भारताबाहेर असल्यानं व्हीसीद्वारे जबाब नोंदवण्याची समयनं केली होती विनंती. ड्रग्ज तस्करीला नवी मुंबई पोलीस एपीएमसी जबाबदार. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंचा गंभीर आरोप. ड्रग्ज तस्करीत राजकीय कनेक्शन आहे काय तपासा. शशिकांत शिंदेंचं नाव न घेता चौकशीची मागणी. येत्या 28 फेब्रुवारीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात पालिकेवर मोर्चा संदर्भात मुंबईमधील कार्यकर्त्यांसोबत बैठक. प्रदूषण, आरोग्याच्या समस्या अशा विविध विषयांवर पालिकेला जबाब विचारणा. पक्षाच्या मोर्चे बांधणीसाठी शरद पवारांनी बोलावली बैठक. निवडणुकांबाबत शरद पवार 28 फेब्रुवारीला आढावा घेणार. पवारांचे आमदार, खासदार मुंबईतील बैठकीला उपस्थित राहणार. रायगड, नाशिकच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न तात्काळ सोडवावा. आमदार महेंद्र दळवी यांची सरकारकडे मागणी. तर येत्या सोमवारपर्यंत भरत गोगावले पालकमंत्री होतील, दळवींना विश्वास. मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याच्या उभारणीच्या कामाला वेग. ऑस्ट्रेलियन कंपनीकडून वाऱ्याच्या वेगाची तपासणी होणार. अभियंता महेंद्र केणींची माहिती. रत्नागिरीत माजी आमदार अप्पासाहेब गोगटेंच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रमाला नितीन गडकरी, नितेश राणेंची उपस्थिती. अमरावतीत कृषी महोत्सवात शेतकऱ्यांचा संताप. सरकारच्या धोरणांवर टीका. शेतकऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या डोळ्यात तिखट पाणी फेकलं. छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार. ड्रग्ज प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबाचा कारनामा. अमरावती कृषी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद. 1.5 दिवसात 24 लाखांची उलाढाल. 4 दिवसात हजारो शेतकऱ्यांनी दिली कृषी प्रदर्शनाला भेट. छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मराठा क्रांती मोर्चाची मागणी. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन. टॅक्स फ्री न झाल्यास 2 दिवसात आंदोलन करण्याचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यात डिजिटल मीटरच्या विरोधात नागरिक आक्रमक. शहादा तालुक्यातील कुकावल गावातील नागरिकांचा डिजिटल मीटरला विरोध. कुकावल सबस्टेशन्समध्ये गावकऱ्यांचा गोंधळ. सांगलीच्या कर्जगीमधील बलात्कार आणि हत्येच्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या. गोसावी संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. दरम्यान चंद्रकांत पाटलांनी ताफा थांबवत आंदोलकांशी चर्चा करून निवेदन स्वीकारलं. अमरावतीमधील सार्वजनिक शौचालयाच्या मुद्द्यावरून प्रहार आक्रमक. 2 वर्षांपासून धुळखात पडलेल्या शौचालयाचं प्रहारकडून उद्घाटन. पालिका शौचालय सुरू करत नसल्यानं प्रहार ॲक्शन मोडमध्ये. जालना जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटनेकडून आजपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात. 400 कोटींची देयकं थकली. आंदोलनात मोठ्या संख्येने कंत्राटदार उपस्थित. नवी मुंबईतील भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधवांकडून आत्महत्येचा प्रयत्न. जमिनीच्या वादातून धमकावल्याचा जाधवांचा आरोप. नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू. जालन्यात शिवजयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम. महापालिकेकडून शहरात स्वच्छता. पालिका कर्मचाऱ्यांसह नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग. मुंबईत आजपासून पुन्हा गारवा. तापमानात काही अंशांनी घट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. तर दुपारी उन्हामुळे मुंबईकर हैराण. पुणे शहरातील कमाल तापमानात वाढ तर किमान तापमानातही घट. पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा चटका. परभणीच्या पूर्णामध्ये स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर. शहरात ठिकठिकाणी कचरा आणि घाणीचं साम्राज्य. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. राज्यातील पहिले कांदा क्लस्टर श्रीगोंदा तालुक्यातील लिंपण गावात उभारण्यात राज्य शासनास मंजुरी. 8,61,00,000 रुपये खर्चून क्लस्टर उभारलं जाणार. झेलम एक्सप्रेसला आजपासून 4 मार्चपर्यंत तात्पुरता विराम. जम्मू तावी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामासाठी झेलम अपडाऊन तात्पुरती स्थगित. धुळे तालुक्यातील एका शेतकऱ्याकडून 30 एकरात सफरचंद आणि बोरांची लागवड. उमरान जातीच्या बोरांना थेट दिल्लीतून मागणी. शेतकऱ्याला 12 ते 15 लाखांचं उत्पन्न. वाशिमच्या मंगरुळपीरमधील पिंपरी गावात चिया पिकाची पारंपरिक पद्धतीनं काढणी सुरू. पिंपरी गावात यंदा मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती लागवड. आवक वाढल्यानं लाल मिरचीचे भाव घटले. ग्राहकांना फायदा, शेतकरी मात्र अडचणीत. नागपुरात लाल मिरचीला 90 ते 135 रुपये भाव. 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विचारपीठाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या नावाची घोषणा. 99वं साहित्य संमेलन साताऱ्यातील वाटेगावी घेण्याची डीपीआयची मागणी. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर अप्पल तहसील कार्यालय अखेर रद्द. शासनाचा जीआर उच्च न्यायालयाकडून रद्द. तहसील कार्यालय रद्द झाल्याने संघर्ष समितीकडून आनंद व्यक्त. 22 फेब्रुवारीला सिंधुदुर्गातील
अंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला सुरुवात होणार। दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री हजेरी लावणार। यात्रेसाठी जोरदार तयारी सुरू। 20 फेब्रुवारीला शेगावात साजरा होणार गजानन महाराजांचा प्रकट दिन। शेकडो दिंड्या शेगावकडे रवाना। गजानन महाराज मंदिर परिसरात भाविकांची मांदियाळी। उमरग्याच्या श्री दत्त मंदिरात यात्रा उत्सवाचं आयोजन। 2 दिवस चालणाऱ्या या यात्रा उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची भर। कळवणच्या अभोणामध्ये रंगली कुस्त्यांची दंगल। खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांचं आयोजन। पंचक्रोशीतून नामवंत कुस्तीपटूंचा सहभाग। वर्ध्यात वर्धिनी मिनी सरसचं आयोजन। पालकमंत्री पंकज भोयरांकडून बचत गटाच्या स्टॉलची पाहणी। पंकज भोयरांनी सपत्नीक घेतला जेवणाचा आस्वाद। वाशिम जिल्ह्यात अनुदानित पेरींसाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा। अनुदानाचा लाभ न मिळाल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त। हिंगोलीच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई। परिसर उजळला। जळगावच्या पारोळ्यातील कुटीर रुग्णालयात मोफत कर्करोग निदान शिबिराचं आयोजन। तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी। इचलकरंजी शहरामध्ये वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेकडून हेल्मेट जनजागृती मोहीम। यमदेवाच्या वेशात हेल्मेटबद्दल जनजागृती। केंद्र सरकारच्या पीएम ई बस योजनेद्वारे नागपूर मनपाला 40 ई बसेस प्राप्त होणार। केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या पथकाकडून पाहणी। यवतमाळच्या रुढा गावात पोलीस पाटलावर हल्ला। अवैध दारू पकडून दिल्याच्या रागातून हल्ला झाल्याची माहिती। विश्वास धावणेकडून पोलीस पाटील सुदाम थूलवर काठीनं हल्ला। ओडिशा राज्यात 3 माओवाद्यांना अटक। गडचिरोलीतील गुन्ह्यात सहभाग। माओवादी चळवळीवर आळा घालण्यासाठी सीमा सुरक्षा दलाचं ऑपरेशन। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील लोहारा गावात शेतकऱ्यांच्या गोठ्याला भीषण आग। आगीत 2 म्हशी होरपळल्या। अग्निशमन गाडी 2 तास उशिरा आल्यानं नागरिकांमध्ये रोष। छत्रपती संभाजीनगरमध्ये दुचाकी चालक तरुणीची मुजोरी। गाडीला धक्का लागल्याच्या कारणावरून शिवीगाळ करत तरुणीची 4चाकी चालकाला मारहाण। छत्रपती संभाजीनगरात ड्रग्ज विक्री कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीच्या कुटुंबियांकडून मिरचीच्या पाण्याने हल्ला। पोलीस कर्मचारी जखमी। तुळजापुरात ड्रग्ज तस्करी करताना पकडलेल्या 3 आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी। ताब्यात घेतलेले ड्रग्जचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले। ड्रग्ज विक्रीसाठी मुंबईवरून तुळजापुरात आणल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडून 14 लाख लंपास। सीसीटीव्हीवर काळा स्प्रे मारून केली चोरी। वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। वर्धा पोलिसांकडून जिल्ह्याभरात वॉशआउट मोहीम। दारू बनवणारे वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांवर तब्बल 106 गुन्हे दाखल। 1,52 लाखांचा मुद्देमाल जप्त। फकीराच्या वेशात येऊन 7 लाखांचा गंडा घातला। चंद्रपूरच्या पाहर्णी इथल्या सती मेश्राम कुटुंबाची फसवणूक। मुलाच्या जीवाला धोका असल्याचं सांगत पूजेसाठी पैसे उकळले। 4 आरोपींच्या मुसक्या आवळल्या। संभाजीनगरात मनपाच्या मुख्य जलवाहिनीवर अनधिकृत नळ जोडणीचा प्रकार। मुजीब कॉलनीतील प्लंबरवर गुन्हा दाखल। अनधिकृत नळ जोडणी सुरू झाल्यानं मनपा आक्रमक। लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ इथं शंकरपटाचं आयोजन। हा शंकरपट 3 दिवस चालणार। ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। वाशिममध्ये फळ विक्रेत्याची ग्राहकाला चाकू दाखवत धमकी। मुजोर फळ विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी। फेरीवाल्यांमुळे रस्त्याला अडथळा। नागरिकांना त्रास। केनल असोसिएशनकडून पंढरपुरात डॉग शोचं आयोजन। विविध जिल्ह्यातून शेकडो श्वान कार्यक्रमात सहभागी। डॉग शो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। विविध प्रलंबित मागण्यांकरिता 20 फेब्रुवारीला ओबीसी महासंघाचं राज्यभर धरणे आंदोलन। आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी चंद्रपुरात ओबीसी महासंघाची बैठक संपन्न। परभणीच्या जिंतूर रस्त्याला भेगा। रस्त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू। दुरुस्तीच्या कामामुळे वाहतूक कोंडी। वाळूच्या टिप्परखाली चिरडून सोलापूर पुणे महामार्गावर दुचाकीस्वार ठार। सोलापूरच्या अरण गावाजवळची दुर्दैवी घटना। वाळू वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर। मनमाडच्या वेशीवर बिबट्या। शहरापासून जवळ नागपूरच्या नदीलगत 2 बिबटे फिरत असल्याचं आढळलं।
स्कूल बस मालकांच्या 18% भाडीवाढीच्या प्रस्तावाला पालकांचा विरोध. शाळा 10 महिने पण स्कूल बसचं भाडं 12 महिन्यांचं घेत असल्याचा आरोप. दुर्गाडी किल्ल्यावरील डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला परवानगी. कल्याण दुर्गाडी किल्ल्याबाबत कल्याण न्यायालयाचा निर्णय. न्यायालयाकडून खासगी पक्षकारांना डागडुजी किंवा बांधकाम करण्यास मनाई आदेश. अमरावती शहरात महानगरपालिका आजपासून ॲक्शन मोडवर. थकीत मालमत्ता कर धारकांवर आजपासून जप्तीची कारवाई होणार. 188 कोटी वसूल करण्याचं पालिकेचं टार्गेट. नागपुरात सोन्यावर कर्ज देणाऱ्या तपासणीकानेच बँकेला गंडा घातला. ग्राहकांची हातमिळवणी करून 73 लाखांचं कर्ज मिळवून दिलं. बँकेचे हप्ते थकल्यानंतर चौकशीअंती प्रकार उघडकीस. अहिल्यानगरच्या राहुरी छावा चित्रपटाची शालेय विद्यार्थ्यांमध्ये क्रेज. विविध ऐतिहासिक वेशभूषा परिधान करून चिमुकले पोहोचले चित्रपटगृहात. शेकापचे ज्येष्ठ नेते JM म्हात्रे राज्यस्तरीय समाज दर्पण पुरस्कारानं सन्मानित. सांस्कृतिक सामाजिक क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव. पुरंदर तालुक्यातील बेलसर गावाच्या तरुणाची बेलसर ते प्रयागराज सायकल यात्रा. अजिंक्य जगताप 5 दिवसात 1600 किलोमीटर प्रवास करत कुंभमेळ्यात पोहोचला. वाहनांमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी तरुणांमध्ये सायकलची आवड निर्माण होण्यासाठी सायकल यात्रा केल्याची अजिंक्यची माहिती. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात आल्याची लागवड. मात्र आल्याला प्रति क्विंटल केवळ 1500 रुपये दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात. कोपरगावात पार पडला सामुदायिक सर्वधर्मीय विवाह सोहळा. 16 जोडप्यांनी बांधली लग्नगाठ. संजीवनी युवा प्रतिष्ठानचा उपक्रम. धाराशिवमध्ये शिवजयंतीनिमित्त स्तुत्य उपक्रम. गरजू विधवा महिलांना शेळ्यांचं वाटप. शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडून 51 महिलांना मदतीचा हात. बीडीडीतील दुकानांचा तिढा सुटेना. पुनर्विकासात 500 फुटांचं दुकान मिळणार की नाही यावर आता उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार. पुनर्विकासात 500 फुटांचं दुकान मिळावं यासाठी दुकानदार न्यायालयात. उन्हाच्या चटक्यांमुळे मुंबईसह राज्यभरातील विजेच्या मागणीचा आलेख चढू लागला. उन्हाळ्यात 31,000 मेगावॉटचा टप्पा ओलांडण्याचा अंदाज. पुण्यातील सद्गुरू शंकर महाराज समाधीस्थळाखालून मेट्रो मार्ग नको. भुयारी मार्ग सरकवण्यासाठी 35 गणेशोत्सव मंडळांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुणे मेट्रो संचालकांना निवेदन. पुणे महापालिकेत समाविष्ट 34 गावात करवसुली नाही. करवसुलीला राज्य शासनाची स्थगिती. महापालिकेला जवळपास 250 कोटीचा फटका. सीईटी परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर. पीसीबी गटाची परीक्षा 9 ते 17 एप्रिल तर पीसीएम गटाची परीक्षा 19 ते 27 एप्रिल दरम्यान. यूपीआयसाठी ऑटोमेटेड चार्ज बँक प्रणाली लागू. गेलेले पैसे तात्काळ खात्यात येणार. याआधी फेल झालेल्या ट्रान्झॅक्शनचे पैसे खात्यात येण्यासाठी 2 ते 3 दिवस लागत होते.